आज मानव जरा लवकर तयार झाला. कपाटातून एक ठेवणीतील नवीन कुर्ता काढला. खरं तर त्याने तो जेमतेम 2 वेळाच घातला होता. एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या गणूच्या लग्नात आईच्या 10 वेळा ओरडून झाल्यावर मानव आवरून बाहेरच्या खोलीत आला. खोली म्हणजे त्यांचं घर, म्हणजे चाळीतील 10 बाय 10च्या 2 खोल्या. सगळा संसार त्यातच. एवढ्या 2 खोल्यात मानवचं जग सामावलं होतं. अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी, तिची खाट, बाळंतपणाला आलेली त्याची बहीण, थकलेले आई वडील, सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते. अशात आज घरात वेगळाच उत्साह होता. मानवला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता. आज शेजारच्या नेने काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं मानवला. तसं मानवला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. अजून कशात काही नाही, त्यात अजून एक भर कशाला, असं म्हणत तो त्याचं वय पण आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या. मानव एका कंपनीत कामाला होता. अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा मानव. आवाजवी, खर्च, दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या. याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे, पण त्याला काहीच फरक पडला नाही. पण आज मानवच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता. उलट त्याची चिडचिड होत होती. त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहीत झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत ते. त्यामुळे सकाळपासून कोणीतरी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होते. त्याचा पारा चढत होता. त्याचे वडील, नेने काका आणि मानव असा त्यांचा ताफा निघाला. चाळीतल्या लोकांनी आधीच ढीगभर शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असं फील येत होतं. जो तो काम फत्ते करूनच अशा आवाक्यात बोलत होता. ते सगळे पोहोचले एकदाचे मुलीच्या घरी. त्यांची स्थिती पण मानवला त्याच्यात सारखी वाटली. तशी चाळ, तसेच लोक, घरात जागोजागो केलेली झाकापाक, अगदी सगळं. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या. मुलाची कसून चौकशी सुरू झाली. मानवला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय नि इन्कम टॅक्स भरायला. सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीच निरीक्षण करत होते. मानवला श्वास घेऊ का नको असं वाटायला लागलं होतं. तेवढ्या आत मुलीची एंट्री झाली. अगदी सागर संगीत पद्धतीने हातात कांदे पोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले. तेव्हा त्याची नजरानजर झाली. इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं. त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखं वाटलं. मानवला हायसं वाटलं. दोघांची नजरानजर झाली. मानवच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती. दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं. एरवी अगदी ताटकणा घेऊन चालणारा मानव आता मात्र थंड पडला होता. दोघेही रूममध्ये होते, पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हते. शेवटी मानवच धीर करत बोलला, नाव काय तुमचं? तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं, निर्मला. काय आवडतं तुम्हाला वाचन करायला? आता रूममध्ये परत शांतता पसरली. पुढे काय विचारायचं हा प्रश्न मानवला पडला होता. त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता. तेवढीच त्यांना साथ. तुम्हाला काही विचारायचंय का? तिने मानेनेच नकार दिला. तुम्हाला काहीच नाही विचारायचंय? मानव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. नाही, तिने शांततेत उत्तर दिलं. मी तुम्हाला पसंत आहे का? तिने मानेने होकार दिला. त्याला काय विचारावं आता हा प्रश्न पडत नव्हता. दोघेही बाहेर आले. आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले. मानवला सगळे एका वेगवेगळ्या नजरेने पाहू लागले होते. त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं. पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा मानव मेंदू आणि मन यांच्यामध्ये अडकला होता. त्याला आताच लग्न करायचं नव्हतं आणि निर्मलाही आवडली होती. अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. त्याने आता नको म्हणून नकार दिला आणि तीच दुसरीकडे लग्न झालं तर? मानवची मनस्थिती खचत चालली होती. त्याला एकलाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला, पण मनातून त्याला याचं खूप वाईट वाटत होतं. मग सुरू झालं परतचं रोजचं रुटीन. घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं, जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी. म्हणून 2-3 महिने झाले असतील याला. आज मानवला ऑफिसला जायला वेळ झाला होता. आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं. ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता. मानव घाईतच घरातून बाहेर पडला. लोकल पकडली, दादरला उतरले आणि नेहमीच्या बसमध्ये चढला. बसला गर्दी तशी कमीच होती. कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडीत. मानवचं लक्ष एका सीटवर गेलं.
तेथे निर्मला बसली होती. आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती. तिच्या केसांची बड तिच्या गालावर खेळत होती. एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी, पण काय म्हणेल ती? मी स्वतः लग्न मोडून आता स्वतःच सलगी करतोय. तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला. स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्याचं. दुसरा खिस्साही शोधला पण पाकिट नव्हतंच. त्याला जणू धक्काच बसत होता. कोणी खिस्सा कापला असेल का, की पडला असेल? 2 मिनिट तो स्वतःशीच बोलत होता. कंडक्टरच्या आवाजाने तो परत भानावर आला. आतापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागले होते, त्यात तीही आलीच. आता तर त्याला घामच फुटू लागला. तिकीट घेणं हे महत्त्वाचं होतं, पण पैसे? स्वतःवरच त्याला राग येत होता. तेवढ्यात मागून आवाज आला, हे घ्या. त्याने पाहिलं तर निर्मला होती. त्याला अवघडल्यासारखं झालं. काय करावं हे सुचत नव्हतं. तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली. तो तसाच उभा होता. नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत तो सीटवर बसला. तिकीटही काढली. साधं तो तिला थँक्यूसुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने. पण ऑफिसमध्ये आज मानवचं वागणं काही वेगळं होतं. एरवी कामात बुडालेल्या मानवचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं. त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरला आहे. त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता. पण राहून त्याला निर्मला आठवत होती. नेहमी लवकर जाणारा मानव दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला. सेम लोकल पकडली आणि तीच बसही. चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती. त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला. तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं. धीर करत तो बोलला, हाय. तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माईल दिली. काल मी पाकिट विसरलो होतो. त्यामुळे तो गोंधळला होता. त्याचा गोंधळ तिने ओळखला. त्याला अडवत ती बोलली, होतं असं कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं. पुढे त्याने पैसे देऊ केले. तिने काही न बोलता घेतले. दोघेही शांत बसले होते. ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाराच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते. कालप्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती उठली. त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं. ती गेल्यावर तो उगाचच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता. खरं तर मानवला खूप बोलायचं होतं, पण कसं ते कळत नव्हतं. पण रोज उशीर ऑफिसला पोहोचून चालणार नाही हे नव्हतं आणि त्यालाही भेटायचं होतं. आता यातला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न. पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं? अचानक निर्णय कसा बदलला? विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तयार होतील का? आणि त्यांचं दुसरीकडे कुठं ठरलं असेल तर? असे अनेक प्रश्न मानवला सतावत होते. नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आत्ता मात्र पूर्णपणे गोंधळलेला. तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं. सगळ्यात आधी निर्मलाच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं. लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेलाही. सगळं आधी ठरवून अगदी ताठकण्याने गेला. तिच्या सीटवरही बसला. ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती. त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला. हाय. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला. तिने परत एक गोड स्माईल दिली पण काही बोलली नाही. तुम्ही इकडे जॉब करता का? त्याने धीर करत विचारलं. हो. फक्त एवढंच उत्तर आलं. आता ओ घरचे कसे आहेत? तो छान आहेत. आणि तो पॉज घेतला बोलला, मग काय चाललंय सध्या? काही विशेष नाही, रोजच. ती जेवढ्याच तेवढं बोलत होती. आता मात्र त्याला राहवत नव्हतं. त्यानं विचारलं, तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं? निर्मला त्याच्याकडे पाहत बोलली, नाही हो, राग कसला? तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना. मानव क्षणभर स्तब्ध झाला. इतका वेळ निर्मळ विचार करणारा मानव असतात. हो, पण तरीही मला थोडं बोलायचं होतं, जर तुम्हाला चालणार असेल तर. तो हो बोलताना, तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं वगैरे नाही अजून? तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना. पहिली स्टेप तर झाली. आता पुढे तो मनात घोकत होता, म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता. त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच.
मी नाही बोललो होतं, पण आता मला असं वाटतंय की मी माझा निर्णय बदलावा. म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली, म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? 2 क्षण तीही गोंधळली. काय बोलावे तिला समजत नव्हते. तिने काही वेळ घेतला आणि बोलली, मला कळालं की तुम्ही काय बोलला, पण मी ही कोणतं खेळणं नाही ना. जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं तर मनात आलं की खरेदी केलं. माझ्याही भावना आहेत. तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय. हे चुकीचं नाही का? मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे, पण जेव्हा मी एखाद्या मुलीला पाहायला जातात तेव्हा तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहत? आतापर्यंत साधी सोजवळ असणारी आनंदी निर्मला आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे मानवला अजिबात अपेक्षित नव्हतं. मानवने सरळ हार मानली. तो समजून गेला की आनंदी दुखावले. मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे. आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो, पण मला तुमची साथ हवी आयुष्यभर. मला माहिती आहे तुम्ही दुखावलाय, पण माझा कोणताही आग्रह नाही. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, मी थांबायला तयार आहे. एव्हाना निर्मलाच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. त्याला कळत नव्हतं नक्की आता काय करावं. हो, त्याने त्याचा रुमाल दिला तिला. खरंच पण सॉरी, पण तुम्ही अशा रडू नका, लोक बघायला लागले तिकडे. तशी निर्मला शांत झाली. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मानवपुरता हिरमुसला होता. थोडा वेळ गेल्यावर निर्मलाचं लक्ष बोलली, मग पुढे तर हा ढिम्म बोलला, काही नाही, अजून 2 स्टॉप नंतर उतरेल. काय? त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून निर्मलाला हसू आवरत नव्हतं. ती उठली आणि जाऊ लागली. मानवला सगळं संपल्यासारखं वाटत होतं. तोच निर्मला बोलली, रुमाल नकोय. त्याने हात पुढे केला तर ती बोलली, उद्या घरी याल तेव्हा देईन, आणि ती निघून गेली. काही वेळ हा तसाच बसून होता. नंतर त्याला उमगलं की निर्मलाने घरी बोलवले. अशा प्रकारे एकदाचे त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली. निर्मला लग्न करून मानवच्या घरी आली. त्याचं घर अगदी तिच्या घरासारखंच होतं, फक्त माणसं वेगळी. त्यांच्या चाळीतील घरात एकांतात तो कसला सतत माणसांची रेलचेल. खरं तर लग्नानंतर मानवला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं, पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं आणि निर्मलानेही कधी हट्ट नाही केला. पण चुकता रोज एक गुलाब मात्र निर्मलाला भेटत असतं. त्या दोघांचा संसार सुरू झाला. निर्मला अगदी सगळं जमेल तसं करायची. घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती, ती संपली आणि निर्मला कामावर रुजू झाली. तर इतर सुनासारखं अगदी पहाटे उठून सगळं आवरून निर्मला कामावर जात असे. तिची धावपळ त्याला दिसत होती, पण काही पर्याय नव्हता. तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही. एकदा मात्र मानवला यायला खूप उशीर झाला होता. निर्मला जेवायची थांबली होती. त्याचा फोनही लागत नव्हता. निर्मला कासावी झाली होती. सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती. एकदाचा निर्मला घरी आला तो ही नशेत. लग्नानंतर पहिल्यांदाच मानवचा असा अवतार तिच्या समोर होता. काही सुचत नव्हतं. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. धडपड कसा तरी दाराशी आला होता. तिने त्याला सावरलं आणि त्यांच्या रूममध्ये किचनमध्ये नेलं आणि समोर बसवलं. घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवलं नाही. त्याला चहा करून दिला. थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवूही घातलं आणि झोपवलं. ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली. दुसऱ्या दिवशी मानव उशिरा उठला. डोकं ठणकत होतं. चहाऐवजी सकाळी लिंबू सरबत दिलं तिने. त्याने काही न बोलता पिलं. तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली ती. तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती, पण घरी नव्हतं सांगितलं. त्यालाही आवरायला सांगितलं. दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी. अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली. का, कशासाठी विचारायची सोय नव्हती. त्याने ऑफिसमध्ये कळवलं. दोघेही चौपाटीवर गेले, पण दोघात संवाद नव्हता. तिने दोघांसाठी एकच पुडी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघंही किनाऱ्यावर बसले. बराच वेळ गेल्यावर मानव बोलला, आय एम सॉरी. नक्की कशासाठी? तिने खोचक प्रश्न विचारला. रात्रीसाठी. ही कितवी वेळ? कितवी म्हणजे? पहिल्यांदाच. तुझी शपथ, कारण समजेल. निर्मला अगदी हळूवार त्याच्या मनाचा शोध घेत होती. खरं तर ती कडाकडा भांडूही शकली असती, पण तिला तो पर्याय नव्हता वाटला. सांगाल का कारण? तेव्हा कुठे? मानव मनातलं बोलता झाला. काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं सगळ्यांना. अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार, पण तसं झालंच नाही. प्रमोशन मिळालं कुणाला? मॅनेजरच्या मेहुण्याला, जो फक्त 1 वर्ष झालं लागलाय आणि माझ्या ज्युनियर आहे.
प्रसाद स्वतःवरच हसला. कसं नशीब असतं ना, एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं? हार. ताईची डिलिव्हरी आहे, आजीचं दुखणं आहे, सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावू मी सांग ना. त्यात बाबाही थकलेत. मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम. मी त्यांचा धडधाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात, तर काय फायदा माझा? आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तुलाही असंच वाटत असेल ना? कसल्या माणसाशी माझी गाठ बांधली, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून. सगळ्या बाजूंनी मी फेल झालोय. तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळतं की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे. मी हरलोय निर्मला, मी पूर्णपणे हरलोय. निर्मला पहिल्यांदाच मानव असं तुटताना बघत होती. तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले. कोण म्हणतं तुम्ही हरलाय? फक्त आत्ताची वेळ आपली नाही आहे बस. आई, बाबा, ताई, आजी आणि आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे. प्रमोशन आहे फक्त, ते आयुष्याची रेस नाहीये. आज नाही तर उद्या नाही तर परत कधीतरी मिळेल. पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं तुम्हाला नाही शक्य. आणि तुम्ही कशाला काळजी करत आहात? मी आहे ना तुमच्यासोबत. सगळं नीट होईल. आपण सगळे सोबत असू तर काही अशक्य नाही. मला काही नको. तुम्ही आणले तर ते एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे. आपण दोघं कमवू, हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू. मला पण वचन द्या, इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही. त्याने निर्मलाला वचन दिले. दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्य देखील त्यांचं दोघांचं बोलणं ऐकून हसत मुखाने सूर्यास्ताला निघाला होता. निर्मलाने मानवच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती. इतकी समजदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद मानवच्या चेहऱ्यावर होता, तर आपल्या काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान निर्मलाच्या चेहऱ्यावर होतं. दोघांची लग्नगाठ अजून दृढ झालेली. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब